रामकृष्ण हरी तुम्हा सगळ्यांचे स्वानंद रामा ह्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी रोहिणी अगदी मनापासून स्वागत करते। आता चालू आहे नवरात्र, तर नवरात्रीचा तिसरा दिवस आहे आज। तर त्यानिमित्ताने आपण ऐकणार आहोत श्री देवी महात्म्य अध्याय 4 आणि 5। याआधील अध्याय आपण आधीच्या व्हिडिओमध्ये ऐकलाच असाल, नसेल ऐकलात तर प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक करू शकता। तसेच पुढील व्हिडिओ मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला म्हणजे स्वानंद रामा ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास नक्की मला कमेंट करून सांगा आणि काही चुकलं असेल तरीसुद्धा मला नक्की कमेंटद्वारे कळवा। तर मग चला सुरुवात करूया। श्री देवी महात्म्ये चतुर्थोध्यायः। श्री गणेशाय नमः। श्री देव्यै नमः। मेधा ऋषी म्हणे सुरथा, एकाग्र ऐकगा रूपनाथा। सांगतो मी देवीची कथा, श्रवण करी आदरे। सूत तो सांगे शौनकासी, मार्कंडेय म्हणे शिष्यासी। महालक्ष्मी चरित्रासी, श्रवणाता करावे। देवीने तो महिषासुर, मारिला करुणी प्रताप थोर। तेव्हा इंद्रादी सूरवर, स्तविते जाहले देवी ते। देवशत्रू दुरात्मा केवळ, महापराक्रमी सबळ। मारिला असता तो खळ, देवस्तविते जाहले। साष्टांग करुणिया नमन, अष्टभावे दाटले पूर्ण। म्हणती हे विश्व संपूर्ण, व्यापिले अससी तू अंबे। सर्व विश्वासी आणि तुझसी, भेद नाहीच परियेसी। देवी तुझी विश्वस्वरूपासी, घेती जाहलीस निर्धारे। सुवर्ण आणि अलंकार, भेद नाहीच परस्पर। तैसे हे विश्वचराचर, देवी रूप सर्वही। घटासी आणि मृत्तिकेसी, पटासी आणि तंतूंसी। उदकासी आणि तरंगासी, भेद काही असेना। जो का अज्ञानी असे बाळ, अलंकारी दृष्टी कवळ। ज्ञानी तोही पाहे सकळ, परिदृष्टी सुवर्णी। मृगासी मृगजळ, भासे जळ। मिथ्या सर्परज्जू केवळ, तैसे अज्ञानियांसी विश्व सकळ। नाना परी दिसतसे, विश्व हे तुझे स्वरूप जान। तू सर्वांसी पूज्यमान, भक्तीने तुझा मुचे नमन। कल्याण करी जगदंबे, तुझा प्रभाव आणि बळ। हे न कळे ब्रह्मादिका केवळ, विश्व पाळावया सकळ। बुद्धी देई आमुते, अशुभाचा करावा नाश। ऐसी बुद्धी द्यावी आम्हास, पुण्यवंतांचे घरी वास। लक्ष्मी रूपे असे तुझा, तू अलक्ष्मी रूप धरून। पातकीयांचे घरी जाण, श्रद्धा रूपे करून। साधू गृही राहसी सदा, देवी तू लज्जा रूप धरिसी। कुलवंतांचे गृही राहसी, अक्षय त्याते क्षेम करिसी। विश्व पाळे तुझ नमो, तुझे रूप गुण चरित। काय वर्णावे अत्यद्भुत, जगाचा हेतू तू हे निश्चित। नाही जाणत कोणीही, सर्वाश्रया तू अपार। तुझा नाही अंत पार, आद्य प्रकृती गोचर। स्वाहा स्वदा असती तू, अचिंत्य महाव्रता मुक्ती। तुझी मुक्तीची हेतू शक्ती, विद्या परमा भगवती। उपासिती तुझ सदा, शब्दात्मिका भगवती। सर्व वेदांची शब्द शक्ती, सर्व जगाची वार्ता निश्चिती। निर्वाह रूपिणी आहेस, मेधा देवी तू अंबिका। या भवसमुद्राची नौका, कैटभारी हृदयी एका। लक्ष्मी रूपी आहेस तुझी देवी गौरी पार्वती। शिवाची अर्धांगी निश्चिती, तुझ वाचुनी त्रिजगती। शक्ती आन असेना, हास्य करोनी अलंकृत। चंद्रबिंबा ऐसे निश्चित, तुझे मुख पाहुनी त्वरित। महिष प्राण सोडिना, तत्काळ न सोडिता प्राण। अवकाशे पावला मरण, हे आश्चर्य काळ दर्शन। होता कोण वाचेल तो, कल्याणकारणे प्रसन्न होसी। कोपल्या कुळाते नाशिसी, आताची जाणिले निश्चयेसी। तू दैत्य सैन्य मर्दिले, तेची देशात होती मान्य। धनयश त्या करीती धन्य, तू प्रसन्न झाली दैन्य। जाय सर्व निरसोनी, जो का असे पुण्यवंत। आदरे सत्कर्म आचरित, तेने स्वर्गलोका जात। देवी तुझ्या प्रसादे, तपादी क्लेश करून। तुझे ठाई पावतसे जन, म्हणून दुर्गा नाम अभिधान। होते जाहले तुझ लागी, दुर्गे ऐसे स्मरण करिता। सर्व जीवांच्या भय व्यथा, याते हरी ही सत्ता। तुझ्या असे स्मरणाची, आत्मसुखाचे ठाई जाण। राहिले जे का अनुदिन, स्वस्त असे नाम अभिघान। त्यांचे असे निर्धारे, स्वस्त म्हणजे ज्ञानी जन, तेही करिता तुझे स्मरण। अत्यंत शुभमती त्या देऊन, दारिद्र्य दुःख हरिसी तू।
दुःख हरावया जाण तुझ वाचुनी समर्थ कोण सर्व भक्त उपकार लागून आद्र चित्ती सर्वदा ऐसिया परी भगवती स्तवन वारंवार करीती सुरगण असुरांसी जाहले मरण हर्षोनी हर्षे गजबजती म्हणती यद्यपि पातकी असुर त्यांसी निज हस्ते वधुनी सत्वर स्वर्गी राहोत निरंतर ऐसी इच्छिसी कृपाळे तू दृष्टीने करीसी भस्म परिस्वर्ग प्राप्तीचा जाणुनी काम शस्त्रपूत होनी परम गती पावत ही इच्छा तव वदन पाहिले म्हणून असुरांच्या दृष्टी जाण तुझ्या खडग शूले करून नाश नाही पावल्या तुझ्या सुस्वभावे करून दुष्ट स्वभाव नासे पूर्ण तुझे रूप पराक्रम जाण त्यासे उपमा असे ना तुझ्या वैरियांचे ठाई दया उत्तम गती देसी तया समर निष्ठुरता वाया दाखविसी भुवनत्रयी रिपूंचा त्वावध करून त्रैलोक्याचे केले पालन आता देवी साष्टांग नमन तुझ असो आमुचे सदा शूल खडग घंटेचा नाद चौथा चापरजूचा शब्द तेने करून या आनंद आम्हा लागी रक्षावे तुझ्या शूल भ्रमणे करून चहू दिशांची ठाई पूर्ण आमुचे करावे देवी रक्षण नमस्कार तुझ असो सौम्य अथवा अत्यंत घोर देवी तुझे जे रूपावतार या त्रैलोकी करीती संचार ते रक्षोत सर्वदा आम्हा ते तैसेच पृथ्वी ते तुझे अवतार रक्षोत माते सर्व शस्त्रे करून आमुते रक्षितुची सर्वदा मेधा मने सुरथा प्रती ऐसी देवांनी केली स्तुती नाना कुसुमांनी निश्चिती अर्ची येली जगदंबा गंधानुलेपन धूप दीप ते लाविते जाहले अमुप उपचार अर्पुनी समीप नमन करीते जाहले आनंदे देवी अनंतर देवांते बोलिली उत्तर प्रसन्न जाहले मागावर मजपासून इच्छित तै देव बोलते जाहले भगवती त्वा सर्व ही केले आता नाही कार्य राहिले किंचितही अवशिष्ट हा मारिला निशाचर आमुचा शत्रू महिषासुर तथापि आम्हासी देसी वर तरी आता मागतसो तुझ स्मरताची सत्वरी आमुच्या शत्रूचा नाश करी अथवा दुःखांते संहारी हा एक वर मागितला जो तुझ प्रति स्तवने तोषविल अमलाननी त्याच्या धनादी वृद्धी कारणे प्रसन्न होई सदा अंबिके आम्हा जाहलासी प्रसन्न तरी त्याचा करी मनोरथ पूर्ण हा दुसरा वरदान मागितला तुझ जगदंबे मेधा मने सुरथासी तथास्तु बोलुनी देवी त्यांसी गुप्त जाहली वेगेसी देव तटस्तर जाहले ऐसे सर्व देव शरीरांपासून महालक्ष्मी जाहली उत्पन्न हे द्वितीय अवतार चरित्र 3 अध्यायी रामे निरूपिले आता गौरी देहा पासाव महासरस्वतीचा उद्भव होईल ते चरित्र अध्याय 9 श्रवण करा आदरे ह्या देवी स्तुतीचे जाण भावे करिता श्रवण पठन सर्व बाधा निरसून इष्ट कार्य सिद्धी होतसे इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी भगवती महात्म्ये शक्रादी स्तुती नाम चतुर्थोध्याय श्री जगदंबार्पणमस्तु। येथेच 4था अध्याय समाप्त होतो। आता आपण सुरुवात करूया 5वा अध्याय श्री देवी महात्म्ये पंचमोध्याय श्री गणेशाय नमः। मेधामने सुरथ राजा मार्कंडेय सांगे शिष्यवर्या सूत बोले शौनकादिक आचार्य सावधान परिसावे आता महासरस्वती आख्यान सांगतो मी तुम्हाला गुण हा 3रा अवतार पूर्ण 9 अध्याय जाणीजे हे भगवती चरित्र निश्चित श्रोत्यान वक्तींसी करी पुनित अधिकाधिक तृष्णा वाढत याच्या श्रवण पठनाची असो पूर्वी शुंभ निशुंभ सुर दोघे दायाद महाक्रूर देवांचे शत्रू अनिवार पराक्रमी जाहले संग्रामी शोभतो म्हणून शुंभ ऐसे नाम अभिधान त्याहुनी जो अत्यंत शोभायमान निशुंभ म्हणती तयासी ते कामरूपी दोघे असुर त्याही त्रैलोक्य जिंकिले सत्वर जिंकोनी या देवनी कर यज्ञ भाग घेतले दोघांनी करून या शौर्य घेतले देवांचे सकल ऐश्वर्य तेव्हा संग्रामी सांडोनी धैर्य देव पळते जाहले इंद्र वायू यम कुबेर घाई केले सर्व जर्जर कुबेराचे निधी सत्वर हिरोनिया आणिले सांडोनी ऐश्वर्याची आशा देव पळाले दशदिशा प्राप्त जाहली दुःख दशा कोणासी ती सांगावी
प्रतापी ते दोघे असुर, सूर्याचा घेतला अधिकार, दोघे सूर्य होऊनी सत्वर, प्रकाशिले त्रैलोक्या, दोघे चंद्र होऊनी निश्चिती, त्रैलोकी पडली चंद्रकांती, शुक्ल कृष्ण पक्ष स्थिती, करीते जाहले निजांगे, वायूचा अधिकार चालविला, तैसाची पर्जन्यही पाडिला, यथा काळी वर्षो लागला, जन इच्छे करुनिया, अग्नीचे कर्म चालविले, त्रैलोक्याचे राज्य घेतले, दिक्पाळ ते पळोनी गेले, अधिकार सांडोनिया, वरुणाचा घेऊनी अधिकार, सप्तसमुद्र केले ज्ञानाधर, काळाचाही दंड सत्वर हिरावूनी घेतला, ऐसे राज्य करिता दैत्यपाळ, काही निघोनी गेला काळ, तेव्हा देव मिळोनी सकळ, स्मरते जाहले देवी ते, तिने पूर्वी आम्हावर दिधला, तुम्ही स्मराल जेव्हा मला, संकटी पावेन तुम्हाला, दुःखनाशिने तत्क्षणी, देवीचा वर आणोनी मनी, मग सर्वाही विचार करोनी, हिमपर्वता लागोनी येत जाहले ते काळी, सर्व बद्धांजली होऊन करीते जाहले साष्टांग नमन, अष्टभावांते पावन स्तवन करीती देवीचे, कंपरोम वैवर्ण्य स्वेद, स्तंभरोदन कंठ गद्रद, नृत्य गायनादी आनंद, अष्टही भाव जाणीजे, पादजाणू उरकर शिर, ही भूमिसी लावणी सत्वर, मनदृष्टीची स्वरूपी धर, मंत्र वाचने वदावा, ऐसे साष्टांग नमस्कार करुणी देवीसे अपार, स्तविते जाहले सूरवर, बद्धांजली होऊनिया, पूर्वी म्हणून दिव्य मंत्र, मग आरंभिते जाहले स्तोत्र, त्याची मंत्राचा अर्थ पवित्र, प्रथम तुम्हासी सांगतो, मंत्र भावार्थ, देव होऊनी नम्र बहुत, अनन्य भावे स्तवन करीत, म्हणती नमो देवी तुझ प्रत, महादेवी तुझ नमो, तैसेची शिवे तुते जान, सतत असो आमुचे नमन, नमो प्रकृती भद्रे तुझ लागून, सर्वनामे नमो नमः, हा मंत्र प्रथम योजून, करिता षोडशोपचारे पूजन, श्री जगदंबा होय प्रसन्न, भक्ताकारणे संतोषे, अथवा जे हिरण्य सुक्त, त्याच्या प्रतिमंत्रे निश्चित, यथाविधी जे पूजा करीत, षोडश उपचार अर्पुनी, तयांसी देवी प्रसन्न होत, मानसी इच्छिले ते ते देत, साधती चारही पुरुषार्थ, वृद्धी सिद्धी सर्वही, ऐसे मंत्र सिद्धिफल सांगोन, आता त्याचा स्पष्टार्थ वदेन, ती सर्वाते प्रकाशक म्हणून, देवी म्हणती तीज लागी, सर्व देवाहुनी वरिष्ठ, यास्तव महादेवी नाम श्रेष्ठ, शिवाची पत्नी असे स्पष्ट, शिवानाम म्हणोनी, ही सर्वाते उत्पन्न करीत, म्हणोनी प्रकृती नाम निश्चित, भद्र म्हणजे कल्याण होत, भद्रा नामे करुणी, तुझ्या या सर्व नामे करून, तुझ कारणे आमुचे नमन, प्रतिनाम मंत्र जपोन, नमस्कार असो सर्वदा, मंत्राचा सांगितला स्पष्टार्थ, आता स्तोत्राचा ऐका भावार्थ, श्रवण पठन कृतार्थ, श्रोत्या वक्त्यांसी करीजो, श्रोतार्थ रौद्रा नित्य गौरी धात्री, ज्योत्स्ना चंद्ररूपिणी सर्वत्री, सुखा कल्याण जनयित्री, वृद्धी सिद्धी तुझ नमो, निवृत्ती पर्वत शोभा शर्वाणी, दुर्गा दुर्ग पारिसारा भवानी, ख्याती कृष्णा धूम्रा सर्वकारिणी, अति सौम्या तुझ नमो, अति रौद्रा जगत प्रतिष्ठा, देवी कृती सर्ववरिष्ठा, तुझ नमो, तू सर्वश्रेष्ठा, प्रतिनामी तुझ नमो, सर्व भूतांचे ठाई जाण, जी विष्णू माया म्हणती पूर्ण, त्या देवी कारणे नमन, आमुचे असो सर्वदा, जी सर्व भूतांचे ठाई चेतना ऐसे म्हणती पाही, तिचे कारणे लवलाही, नमस्कार असोत सर्वदा, जी जगदंबा सर्वभूती बुद्धिरूपे असे निश्चिती, तिच कारणे नमस्कृती, प्रतिमंत्री असो की, जी सर्वभूती निरंतर निद्रारूपे राहिली स्थिर, तिचे कारणे नमस्कार आमुचे असोत सर्वदा, जी चंडिका सर्वभूती क्षुद्धारूपी जाहली राहती, त्या देवी कारणे निश्चिती, नमस्कार आमुचे सर्वदा, जी सर्व भूतांचे ठाई जाण, छाया रूपे राहिली आपण, त्या देवी प्रति नमन आमुचे असो सर्वदा, जी सर्व भूती पाहे शक्तिरूपे राहिली आहे, तिच कारणे नमस्कार हे आमुचे असोत सर्वदा, सर्व भूती जी चंडिका तृष्णारूपे असे देखा, तिचे कारणे असोत का नमस्कार आमुचे सर्वदा, जी राहिली सर्व भूती रूप धरून या क्षांती, नमस्कार अनेक तिज प्रती आमुचे असोत सर्वदा, जी सर्व भूती सतत जाती रूपे स्थिर वर्तत, तिथे आमुचे निश्चित नमस्कार असोत सर्वदा,
जी सर्व भूत मात्री जाण लज्जा रूपे राहिली आपण त्या देवी कारणे नमन आमुचे असो सर्वदा जी सर्व भूतांचे ठाई शांती रूपे असे पाही तिचे कारणे सर्वदाही नमस्कार असोता आमुचे सर्व भूती निरंतर जी श्रद्धा रूपे असे स्थिर त्या देवीसी नमस्कार आमुचे असोत सर्वदा जी सर्व भूती समान कांती रूपे असे जाण त्या देवी भगवती ते नमन आमुचे असो सर्वदा जी लक्ष्मी रूपे राहिली सर्व भूतांचे ठाई संचरली त्या देवीसी असो वाहिली नमस्कृती आमुची सर्वदा जी सर्व भूती चराचर वृत्ती रूपे असे स्थिर तिचे कारणे नमस्कार आमुचे असोत सर्वदा जी सर्व भूतांचे ठाई जाण स्मृती रूपे राहिली आपण त्या देवी कारणे नमन आमुचे असो सर्वदा जी सकल भूती सतत दया रूपे असे वसत त्या देवीसी निश्चित नमन असो सर्वदा जी सर्व भूती पाहे तुष्टी रूपे राहिली आहे त्या देवीसी लवला आहे नमस्कृती आमुची जी सर्व भूती स्थिर राहे मातृ रूपे निरंतर तिचे कारणे नमस्कार आमुचे असोत सर्वदा जी सर्व भूती आपण भ्रांती रूपे राहिली पूर्ण त्या देवी कारणे नमन आमुचे असो सर्वदा सर्व इंद्रियांची अधिष्ठात्री भूतव्याप्त देवी जनयित्री चिती रूपे व्यापिली सर्वत्री तिचे प्रती नमो नमः अभीष्ट संश्रये करून पूर्वी देवांनी स्तविली जाण तैसीची इंद्राने सर्वदिनी पूर्ण सेविली ती शुभ करो ती शुभ हेतू ईश्वरी जाण करो आमुचे शुभ कल्याण सर्व आपदांचे निरसन करो क्षण न लागता आता दैत्य तापे करून तप्त होऊनी केले नमन तरी येची क्षणी येऊन सर्व दुःखे निवारी मेधा ऋषी मने सुरथा देव ऐसे स्तवित असता जान्हवी स्नान तत्वता पार्वती तेथे पातली ती बोलती झाली सुरांते तुम्ही येथे स्तविता कोणाते तो तिच्या देहापासूनी त्वरिते स्त्री एक उत्पन्न जाहली तीच श्री महासरस्वती जाण पार्वतीच्या देहापासून अवतार तिसरा घेऊन बोलती जाहली ती येते म्हणे पार्वती ऐक निश्चिती देव हे माझे स्तवन करीती शुंभ निशुंभानी रणक्षिती पराभविले म्हणून या शरीरकोशापासून जाहली म्हणून कौशिकी नाम पावली तीही लोकी गायेली शिवा म्हणून सर्वथा ऐसी कौशिकी होता उत्पन्न पार्वती जाहली कृष्णवर्ण यास्तव कालिका नाम पाऊन हिमपर्वती राहिली त्यानंतर महासरस्वती दिव्य रूप जाहली धरती त्रैलोकी दुजी स्त्री निश्चिती तैसी नाही पाहता ती रतिहुनी मनोहर कोटी गुणे असे सुंदर तेव्हा चंडमुंड महाअसुर पाहते जाहले ती येते शुंभ निशुंभाचे श्रेष्ठ जे भृत्य असती महावरिष्ठ देवी ते पाहुनिया स्पष्ट सांगते जाहले शुंभासी राजा अत्यंत सुंदर स्त्रीरत्न असे मनोहर हिमवंत पर्वत थोर तयावरी पाहिले जिच्या स्वरूपाची कांती दाही दिशा पडली दीप्ती हिमवंत पर्वत निश्चिती शोभविला ती येणे कोणाची ती आहे कोण हे न कळे वर्तमान ऐसे सुंदर स्त्री रत्न तुझे नाही त्रैलोकी ती कोण आहे हे जाणून अवश्य मेव करावे ग्रहण त्या स्त्री रत्ना वाचुनी जाण सर्व ही रत्ने व्यर्थ तुझी जी रत्ने त्रैलोकी असती मणी गजाश्वादी निश्चिती ती सर्व तुझे गृही शोभती सांप्रतकाळी दैत्रेंद्रा आणिले त्वा इंद्रापासून ऐरावत हे गजरत्न पारिजातक तरुही जाण उच्चश्रवाहय तैसा ब्रह्मदेवांचे अद्भुत विमानरत्न आणिले येथ हंसयुक्त जे का तिष्ठत तवागनी दैत्येंद्रा जिंकोनी त्वा कुबेराला महापद्मनिधी आणिला किंजलकिनी आम्लन माला तुझ दिदिली समुद्रे पंकजमाला शोभिवंत जी कधीच नाही सुखत सदा राहे टवटवीत ती गळा घातली आपुल्या वरुणाचे छत्र हे जाण तुझे गृही असे आपण सर्वदा ज्यापासून सुवर्ण वृष्टी होत असे की दक्ष प्रजापतीचा उत्कृष्ट रथांमध्ये जो रथ श्रेष्ठ तुझ प्राप्त जाहला स्पष्ट जो वरिष्ठ सर्वांहुनी मृत्यूची उत्क्रांती देणार ऐसी आणली त्वा शक्ती दुस्तर वरुणाचा पाश सत्वर तव बंधूने आणिला नाना रत्नजाती अपार समुद्री निघाले त्यांचे निकर निशुंभे आणून सत्वर आपुल्या गृही सांठविल्या
शुद्ध आणि नित्य नूतन अग्नी ऐसे तेजायमान वस्त्रद्वय हे तुझ लागून अग्नी देता जाहला या प्रकारे त्वा दैत्यवरा सर्व रत्ने आणली घरा स्त्री रत्नांमध्ये ही सुंदरा घरा का हो नानीसी मेधा मने सुरथा प्रती त्या चंडमुंडांची वचनोक्ती शुंभे ऐकुनी निश्चिती काय करिता जाहला सुग्रीव नामे महाअसुर सर्व दूतांमध्ये चतुर त्या ते पाठविता होय सत्वर बोधोनी आणाया तिज लागी शुंभ मने सुग्रीवा लागून त्वाहिम पर्वती जाऊन ऐसे बोल की वचन जेने वश होय आम्हाती या माझ्या वचने करून त्वा तीस बोधिले असता जाण स्वयमेव प्रीती धरून मजजवळी येईल ती या प्रकारे वचनो तरी त्वा कार्य करावे सत्वरी ऐसे बोलुनी तो झडकरी पाठविला रायाने तो शोभिवंत हिम पर्वत सुग्रीव तेथे गेला त्वरित जेथे देवी होती निश्चित तेथे सवेची पातला नम्र मंजूळ मधुरवाणी बोलता जाहला देवी लागुनी म्हणे ऐक तू कल्याणी दूत मी येथे आलो असे त्रैलोक्याचा चराचर जो सर्व दैत्यांचा ईश्वर शुंभनामा राजेश्वर त्याचा दूत असे मी तेने पाठविले पाही यास्तव पातलो या ठाई तुझ्या समीप लवलाही त्यांचे वाक्य सांगतो तो जे बोलिला असे वचन ते मी सांगतो तुझ लागून देवयोनीचे ठाई जाण माझी आज्ञा सर्वत्री ब्रह्मादिक जे सुरवर ते माझे असती किंकर समस्त माझे आज्ञाधर मम वचने वर्तती म्या सकळ देव जिंकिले त्रैलोक्य आपुलेसे केले देव माझे स्वाधीन जाहले यज्ञभाग मी सेवी या त्रैलोक्याचे ठाई जाण जे जे असे श्रेष्ठ रत्न ते ते माझे गृही येऊन शोभते जाहले सर्वही पहा गजरत्न ऐरावत सर्व जगात श्रेष्ठ निश्चित देव मिळवणी या समस्त उच्चश्रवा अर्पिला तैशीच देव गंधर्वाचे ठाई सर्व दानव देव गृही जी वस्तू रत्ने सर्व ही ती माझीच असती निर्धारे सर्व रत्नांमध्ये वरिष्ठ तू स्त्री रत्न अससी श्रेष्ठ ऐसे आम्ही मानितो स्पष्ट तरी आता एक करी रत्न भोगते आम्ही बरवे यास्तव तो आम्हासी वरावे आम्ही तुझ लागी सेवावे हेची एक योग्य जनी माते अथवा बंधू निशुंभाते तुझसी योग्य सेवनाते आम्हा वाचुनी त्रैलोक्याते तुझ योग्य कोणी असेना आम्ही पराक्रमी दोघे जण तू चंचलापांगी होय योग्य रत्न माझ्या परिग्रहे करून सर्व ऐश्वर्य पावसी ऐसे जाणुनी विचार करी मज लागी येऊनी वरी तू पट्टमहिषी निर्धारी प्राणेश्वरी होसील मेधा म्हणजे सुरथा जाण दूतांचे ऐकोनी भाषण दुर्गा भगवती हंसोन गंभीर शब्द वदत असे जियेच्या इच्छा मात्रे करून ब्रह्मादिक जाहले उत्पन्न उत्पत्ती संवार पालन धारण करी जगाचे ती जगन्माता भगवती बोलती जाहली दूताप्रती तू सत्य बोललासी निश्चिती किंचित मिथ्या नसे की त्रैलोक्याचा राजेश्वर तो शुंभ दैत्यपती असे थोर तैसाची त्याचा बंधू साचार दोघे समर्थ असती ते परंतु जरी हे मजसी पूर्वीच समजते वेगेसी तरी व्यर्थ प्रतिज्ञेसी करुणी गुंतले नसते की पूर्वी अल्पबुद्धी करून प्रतिज्ञा मी केली जाण दूता सांगते तुझ लागून उपाय येथे सुचेना जो मज युद्धी जिंकिल सत्वर तोची करीन निश्चयवर ऐसिया प्रतिज्ञेसी साचार मिथ्या कैसे करावे तस्मात ते येथे येऊनी शुंभ निशुंभ दोघे जण शीघ्र युद्धी मज जिंकोन पाणी ग्रहण करोत का दूत बोले चंडिके ते व्यर्थ गर्व करिसी त्या ते मज पुढे एकही वाक्या ते बोलू नको देवी तू या त्रैलोक्या माझारी शुंभ निशुंभाचे समरी युद्ध करी ऐसा केसरी समर्थ कोणी असेना शुंभ निशुंभाचे सेवक त्यांचे पुढे राहू सन्मुख ऐसी शक्ती नाही देख इंद्रादिकांसी सर्वथा हे काय तुझ सांगावे पुन्हा तू तव स्त्री एकटी जाना इंद्रादी सर्व देवगणा दैत्य संग्राम दुस्तर शुंभ निशुंभाच्या सन्मुख तू स्त्री कैसी राहशील देख आताची मद वाक्यांचे सुख मानोनी चाल शुभांगी आताची माने करुणी जावे हे आम्हासी दिसते बरवे केशाकर्षण करुणी घ्यावे मग यावे कशाला केशाकर्षणे करून गेलिया गौरव नसे जाण थोर मरणाहुनी अपमान ऐसे सर्वज्ञाते बोलती देवी म्हणे दूता लागून खराची बळी शुंभ जाण तैसाची निशुंभ ही बळवान
परी काय करू प्रतिज्ञेसी, पूर्वी विचार न करिता प्रतिज्ञा केली म्या तत्वता, जे होणार ते हो आता, दूता जाऊनी सांगे तू माझ्या प्रतिज्ञेचे निरूपण, जे हे सर्व युद्ध कारण, आदरे सांगिजे दैत्या लागून, तो जे युक्त तैसे करो श्रोते हो व्हावे सावधान, आता पुढील अध्यायी जाण, धूम्रलोचनाचे हनन, तुम्हा लागी कथन करू, गाता ऐकता हा अध्याय, नाश पावती सर्व अपाय, मानसी इच्छिले प्राप्त होय, धनसुत दारादी सर्व ही, विद्यार्थी आसी विद्या प्राप्ती, रोगी आसी आरोग्य स्थिती, मुमुक्षुसी मोक्ष निश्चिती, प्राप्त याचिनी होतसे, हे महासरस्वतीचे आख्यान, करिता जाहलो तुझ कथन, तृतीय अवतार उत्पत्ती जान, दूत संवाद ही निरूपिला, देवीने जैसे बोलविले तैसेची येथे वर्णन केले, सज्जनी पाहिजे परिसीले, कृपा करुणी सर्वदा, श्री भगवतीसी नमस्कार, माझे असोत निरंतर, तीच हा ग्रंथ करणार, निमित्त राम निर्धारे, इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वन्तरे, देवी भगवती महात्म्ये महासरस्वत्याख्याने, देव अवतार दूत संवाद निरूपण, नाम पंचमोऽध्यायः, श्री जगदंबार्पणमस्तु. येथेच 5वा अध्याय समाप्त होतो. पुढील व्हिडिओमध्ये अध्याय 6 आणि 7 आपण ऐकणार आहोत. तोपर्यंत श्री दुर्गायै नमः.